आता एसआरपीएफ भरती घोटाळा प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आले। युनिटचा समुपदेशक तुषार पाटील मुख्य दोषी असल्याचं समोर आलंय। एसआरपीएफ घोटाळ्यासंदर्भात अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आल्याची माहिती देखील मिळते। पेपर फुटल्याचं लक्षात आल्यानं परीक्षा रद्द केली होती। एसआरपीएफ भरती दौंड गट 5 च्या परीक्षेत 100 पैकी 85 प्रश्न खासगी प्रश्नसंचातून आल्यानं खळबळ उडाली होती। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, काय अधिकची माहिती आहे? सुमित, नक्कीच आपण जर पाहिलं तर एसआरपीएफ भरतीमध्ये एका खासगी प्रश्नसंचातील 100 पैकी 85 प्रश्न आले होते आणि हा घोटाळा साम टीव्हीने चव्हाट्यावर आणल्यानंतर एक महत्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे या प्रकरणाची चौकशी नेमण्यात आली। पुण्याचे पोलीस उपमहानिरीक्षक जे आहेत त्यांच्या नेतृत्वात ही चौकशी समिती नेमण्यात आली होती। त्यांनी परीक्षा रद्द केली आणि 21 मेला नव्यानं परीक्षा घेण्याचं त्यांनी जाहीर केलं। मात्र या प्रकरणाची या चौकशी समितीमध्ये अत्यंत महत्वाची माहिती सध्या समोर आली, ती म्हणजे पोलीस महासंचालकांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक अहवाल पाठवण्यात आला आणि या अहवालामध्ये तुषार पाटील जे युनिटचे समादेशक आहेत त्यांच्यावरती ते मुख्य दोषी असल्याचं या सगळ्या अहवालामध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे ही एक मोठी कारवाई होणे। नक्कीच भरत, दिलेल्या माहितीबद्दल महत्त्वपूर्ण धन्यवाद। आपण बघतोय की एसआरपीएफ भरती घोटाळ्यामध्ये आता तुषार पाटील दोषी असल्याची माहिती समोर आली आहे। युनिटचा समुपदेशक तुषार पाटील हाच दोषी असल्याचं आता समोर आलंय।